Good morning, everyone. I'm Advocate Chinkita Agarwal. Welcome all the participants on behalf of Lawyers Development Forum team on Sunday Law Bulletin News and Views. Today, we have our core member of LDF, Vijay Shela sir, who will be discussing the judgment on child sexual exploitive and abuse material and protection of children and sexual offences Act 2012, that is POSCO Act. Also, our special session will be conducted by Dr. Indranil Badwekar sir. He is a distinguished professional with a MD in homeopathy, and he has pursued his LLB. Uh, Along the side, Mr. Badwekar has completed his post-graduation forensic medicine and the first class marks. Today, he will be sharing the valuable insights on euthanasia, which is called as Ichha Maran in Marathi, and I'm sure which will surely help us to understand in our professional development. Vijay sir, I request you to please start the session. थँक्यू चिंकिता मॅडम. आजचा टॉपिक आहे मला देण्यात आलेला. मागच्या आठवड्यामध्ये माझं आणि डॉक्टर राजेंद्र अनबुले सरांचं बोलणं झालं आणि सरांनी मला ही जजमेंट दिलेली आहे आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आताचं हे जे युग आहे ते इंटरनेटचं युग आहे आणि ह्या युगामध्ये आपण वारंवार सोशल मीडियाच्या संपर्कात येत असतो आणि त्याच्यामुळे तो संपर्क आपल्याला ठेवावाच लागतो. त्याच्यातून आपल्याला अनेक वेळेला गुड मॉर्निंग पासून ते नानाविध मेसेज आपल्याला दिवसभर आपल्या मोबाईलवर येऊन धडकत असतात आणि त्याच अनुषंगाने मग त्याच्यात काही चांगले मेसेजही येतात आणि काही वाईट मेसेजही येतात. त्याच्याशी कन्सर्न असलेला ही जी जजमेंट आहे ही जजमेंट जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स विरुद्ध यस हॅरिश असं या जजमेंटचं नाव आहे. ही रिपोर्टेड झालेली आहे 2024 SCC ऑनलाईन पेज नंबर 2611 आणि इक्वलंट सायटेशन आहे 2024 लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट पेज नंबर 728. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जजमेंट 23/9/2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेली आहे आणि ह्या जजमेंट मध्ये मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब आणि JB पारडीवाला ह्या दोघांनी ही जजमेंट डिलिव्हरी केलेली आहे. ही जजमेंट कन्सर्न आहे ती चाइल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात. याच्यामध्ये 2 महत्वाचे ऍक्ट इन्व्हॉल्व्ह होत आहेत. ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असेल पोक्सो ऍक्ट आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट. आता ह्या 2 ऍक्टच्या संदर्भात असलेली जजमेंट आहे. पारदीवाला साहेबांनी ही जजमेंट जेव्हा दिली तर त्यांनी चीफ जस्टिस साहेबांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि म्हणून आपण सुरुवात करूया की सगळ्यात महत्वाचं इथे पुढे जाण्यापूर्वी आपण ह्या केसमध्ये काय झालं होतं ते पहिलं बघून घेऊया. म्हणजे आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे तर मग आपल्याला पुढे काय झालं ते समजेल. तर 29 जानेवारी 2020 रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो त्याच्या सायबर टिपलाईन सेलने त्याचा एक अहवाल येतो की जे आपण ब्राउझिंग करतो इंटरनेटवर ते रेकॉर्ड होत असतं कुठे ना कुठे आणि तसा अहवाल बनत असतो. कोणी काय डाउनलोड केलं याच्यावर वॉच असतो. असाच एक तामिळनाडू पोलिसांना एक अहवाल आला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं निदर्शनास आलं की एस हॅरिश नावाचा एक इसम होता आणि तो चाइल्ड पोर्नोग्राफीचा सक्रिय ग्राहक होता. तो काय करायचा की जेव्हा असं तो इंटरनेटवरून ह्या पॉर्न क्लिप्स डाउनलोड करायचा आणि असा अहवाल प्राप्त झाल्यावर तामिळनाडू पोलिसांनी त्याच्यावर चौकशी केली. त्या चौकशीत त्यांना असं आढळलं की बाबा हा एस हॅरिश नावाचा इसम आहे. ह्याने आतापर्यंत त्याच्या मोबाईलमध्ये 100 पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स डाउनलोड केलेल्या आहेत. त्या पॉर्न क्लिप्स मध्ये काही क्लिप्स होत्या
त्या ॲडल्ट पॉर्नच्या होत्या आणि काही चाइल्ड पॉर्नच्या होत्या. जेव्हा त्याचा फोन चौकशी दरम्यान जप्त करण्यात आला आणि तो फॉरेन्सिकला पाठवण्यात आला. त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं सगळ्यांच्या, की अरे ह्याच्याकडे 100 पॉर्न क्लिप्स होत्या आणि त्याच्यातल्या ज्या 2 पॉर्न क्लिप्स होत्या त्या लहान मुलांच्या होत्या. आता त्या 2 लहान मुलांच्या पॉर्न क्लिप सापडल्यावर पुढे त्यांच्या असंही लक्षात आलं, की ह्या ज्या 2 पॉर्न क्लिप सापडल्या लहान मुलांच्या, ती 2 लहान मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि मग त्यांचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करून त्या क्लिप एका स्त्रीने, म्हणजे 2 लहान मुलं आणि 1 स्त्री अशी ते बनवण्यात आलेलं होतं. आणि असा जेव्हा त्याच्याकडे सापडलं तेव्हा तिथे पोक्सोच्या कलम 14(1) आणि इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 67(ब) प्रमाणे त्याच्या विरुद्ध FIR नोंद करण्यात आला. आता FIR नोंद करण्यात आला, त्याच्यानंतर याच्यात पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याची विचारपूस केली. त्या विचारपूसमध्ये या महाशयाने असं सांगितलं, की ते गेल्या 2 वर्षापासून हे पॉर्न साईट बघत आहेत, ते डाउनलोड करत आहेत आणि असं सांगितल्याने त्यांच्या विरुद्ध केस दाखल करण्यात आली. ती केस तामिळनाडूच्या जलदगती न्यायालयामध्ये वर्गीकरण करण्यात आली. आता ही केस आणि ह्याच्यामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली तेव्हा हा पोहोचला मद्रास हायकोर्टामध्ये आणि मद्रास हायकोर्टामध्ये तो पोहोचल्यानंतर त्याने तिथे त्याचं मत मांडलं. त्याने सांगितलं की तो कॉलेज पासूनच हे सगळं पॉर्न बघत आहे आणि त्याने हे पॉर्न फक्त डाउनलोड करून बघितलेलं आहे, इन्क्लुडिंग चाइल्ड पॉर्नही बघितलेलं आहे, परंतु त्याने कोणाला फॉरवर्ड केलेलं नाही, कुठे डिस्ट्रीब्यूट केलेलं नाही किंवा तिसरा कुठल्या इसमाचा त्याच्याशी काही संबंध नाही आणि त्यामुळे त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही, त्याने फक्त पाहिलेलं आहे. आणि असं म्हणून त्याने मद्रास उच्च न्यायालयामध्ये तो FIR रद्द करण्यासाठी अर्ज केला आणि तिथे त्यांनी हे सगळं म्हणणं मांडलं. आता तिथे मद्रास हायकोर्टाचं असं म्हणणं पडलं की अरे ह्यानी तर हा पाहिलेला नाहीये, ही क्लिप पाहिलेली नाही स्वतः आणि त्याने ती क्लिप पाहिलेली नाहीये, त्याने ती प्रसारित केलेली नाही, कोणाला फॉरवर्ड केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे फक्त अशी क्लिप बघणं हा काय गुन्हा होत नाही आणि त्याच्यामुळे त्याने केलेला अर्ज त्याने मंजूर केला आणि त्याच्या विरुद्ध जो FIR होता तो क्वॅश करण्यात आला. आता तो FIR रद्द केल्यानंतर पुढे असं झालं की पुढे काहीच पर्याय नाही की मुलांचं लैंगिक शोषण होतंय आणि त्याला कुठेच कोण अपील करणारं नाहीये आणि म्हणूनच जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन अलायन्स नावाची एक NGO आहे. ही NGO कोण होती आपल्याला पहिलं हे बघून घ्यावं लागेल. तर ही NGO म्हणजे 5 NGOंचा समुदाय होता. ह्या लोकांनी हे लक्षात आलं की जर ही जजमेंट किंवा ही मद्रास हायकोर्टाचा निर्णय हा जर आपण अपील केला नाहीये तर बालकांच्या विरुद्ध होणारं लैंगिक शोषण चाइल्ड पोर्नोग्राफीच्या माध्यमातून हे असंच चालू राहील, मुलांवर अत्याचार होत राहील, लोक त्याचा प्रचार करत राहतील आणि मग त्या गोष्टीला काय अर्थ राहणार नाही आणि म्हणूनच त्यांनी असे सगळे 5 NGO मिळून एकत्र आले आणि त्यांनी ह्या मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केलं. आता हे स्पेशल लीव्ह पिटिशन कोर्टात दाखल केल्यानंतर ॲज युज्युअल समोरच्या पार्टीला बोलवण्यात आलं. S. हॅरिस त्यांच्या वकिलांचं हजर झाले आणि मग त्याच्यामध्ये काही मुद्दे तिथे मांडण्यात आले आणि ते महत्वाचे मुद्दे होते. म्हणजे ह्या NGO तर्फे म्हणजे जे अपिलंट होते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या मार्फत काही मुद्दे मांडले. तर त्यांनी पहिला मुद्दा असा घेतला की जी हायकोर्टाची फाइंडिंग आहे ती फाइंडिंग चुकीची आहे आणि हा जो S. हॅरिस आहे ह्याने काय ते ऍक्सिडेंटली पॉर्न पाहिलेलं नाहीये. ही व्यक्ती गेल्या 2 वर्षापासून हे सगळं पॉर्न बघत होती. त्यांचं असं म्हणणं पडलं की ह्यांनी जो गुन्हा केलेला आहे, जो मूळ FIR घेण्यात आला होता तो पोक्सो कायद्याच्या कलम 14(1) अन्वये घेण्यात आला होता
परंतु याला 14(1) कलम न लागता याला 15(1) असं कलम लागलेलं आहे. त्यामुळे दुसरा एक असा मुद्दा घेण्यात आला होता एस हॅरिस यांनी असं सांगितलं होतं की हे जेव्हा क्लिप माझ्याकडे आली ती माझ्या व्हॉट्सअपवर आली आणि व्हॉट्सअपवर ती अचानक चुकीने डाउनलोड झाली आणि मला काय त्याच्याबद्दल माहिती नाहीये असं त्याने डिफेन्स घेतला होता. तर त्याबाबत ह्या संघटनेने असं म्हटलंय की हे व्हॉट्सअप जेव्हा त्याचं विश्लेषण करण्यात आलं फॉरेन्सिकला तेव्हा तर असलं कुठलं व्हॉट्सअप मधून त्याला आल्याचं काही निदर्शनास आलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोक्सोच्या कलम 30 अन्वये जे प्रिझम्पशन आहे कल्पेबल मेंटल स्टेटचं. तर आता कल्पेबल मेंटल स्टेट काय असतं तर ते मी थोड्या वेळात सांगतो आपल्याला. तर हे प्रिझम्पशन असताना मद्रास हायकोर्टाने हा निर्णय रद्द केलेला आहे. तर असं त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आता त्याच्यानंतर दोन्ही आरोपीच्या वतीने पण युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी मद्रास हायकोर्टाच्या निर्णयाचं समर्थन केलं. जेव्हा त्यांनी असंही सांगितलं की जेव्हा सेक्शन 15 हा अंमलात आला त्याच्यापूर्वी त्याने ते क्लिप डाउनलोड केलेले होते. त्यामुळे त्याला काय हा कायदा किंवा हे कलम लागू होत नाहीये 15(1). आणि त्याचं असंही म्हणणं होतं की व्हॉट्सअपमध्ये ते अचानक डाउनलोड झालं, त्याला काय माहित नव्हतं आणि फक्त त्याच्या ताब्यात पोझिशन मिळणं हे काही सफिशियंट नाही आहे की त्याला ह्या कलमाखाली त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्र ठेवण्यासाठी असं त्याच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. त्याच्यामध्ये स्टेटला पण पार्टी करण्यात आलं. स्टेटने आपला ॲफिडेव्हिट फाईल केलंय त्याच्यामध्ये. आता महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या आता आपणही जेव्हा मोबाईलचा वापर करतो तेव्हा त्या मोबाईलमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कधीतरी कोणीतरी कुठली लिंक पाठवली आहे, आपण ती लिंक दाबतो, ओपन होतो. मग अशा वेळेला कायदा काय आहे आणि काय केलं पाहिजे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यांनी काही त्या उदाहरणातून त्यांनी फार सुंदर रीतीने हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की समजा एखादी क्लिप एका ह्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आली, चाइल्ड पॉर्न क्लिप आहे ती त्याच्या ह्याच्यात येते आणि त्याने ती डिलीट, डिस्ट्रॉय आणि रिपोर्ट केली नाही. आता डिलीट, डिस्ट्रॉय आणि रिपोर्ट म्हणजे काय तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही जेव्हा क्लिप आपल्याकडे येते तेव्हा ती क्लिप सगळ्यात पहिलं तुम्ही डिलीट केली पाहिजे, ती डिस्ट्रॉय केली पाहिजे आणि थर्ड रिपोर्ट केली पाहिजे. रिपोर्ट केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर ती रिपोर्ट केली पाहिजे म्हणजे आपण सायबर सेलला त्याची माहिती दिली पाहिजे किंवा लोकल पोलिसांना याची माहिती दिली पाहिजे. म्हणजे माझ्याकडे क्लिप आली, मला काय माहिती नव्हतं, मला कोणीतरी पाठवली आणि मी बघितली तर एवढ्यावर जबाबदारी संपत नाही. सुप्रीम कोर्टाने ही जबाबदारी प्रत्येकावर टाकलेली आहे की तुम्ही ती डिलीट, डिस्ट्रॉय किंवा रिपोर्ट केली असली पाहिजे. जर ह्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये अशी क्लिप आली आणि त्याने जर ती क्लिप डिस्ट्रॉय, डिलीट किंवा रिपोर्ट केली नाही तर त्याने पोक्सो कायदा कलम 15(a) चं उल्लंघन केलंय. त्याला 5,000 रुपये एवढ्या द्रवदंडाची शिक्षा आहे. आता सुप्रीम कोर्टाने याच्या पुढे अजून एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की एखाद्या माणसाचा मोबाईल आहे त्यामध्ये ही क्लिप आहे परंतु तो मोबाईल तुटलेल्या अवस्थेत आहे. तर मग अशा वेळेला काय आहे तर त्यांनी असं सांगितलं की अशा वेळेला की तो मोबाईलच तुटलेला असल्या कारणाने त्याचं प्रसारण करता येणार नाही आणि त्याच्यामुळे अशा माणसाला काय दोषी धरता येणार नाहीये. आणि एखाद्या माणसाला समजा त्याच्या व्हॉट्सअपवर एखादी क्लिप आली, त्याच्या नकळत त्याने ती डाउनलोड केली किंवा डाउनलोड झाली त्याच्याकडून आणि ती त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली. तर अशा वेळेला जर ते त्याच्या नॉलेजमध्ये नसेल तर त्याला दोषी धरता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा चॅट ग्रुप बनवला जातो व्हॉट्सअपवर आणि त्या चॅट ग्रुपमध्ये एखादी लिंक शेअर केली जाते
जर एखाद्या व्यक्तीने, म्हणजे त्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये, ह्या व्यक्तीने त्यांच्या चॅट ग्रुपमध्ये अशी एखादी क्लिप टाकली आणि सांगितलं मी चाइल्ड पोर्नोग्राफी क्लिप टाकतोय, तर अशा वेळेला त्याने पोक्सो कलम 15(2) उल्लंघन केलं असं समजलं जाईल. प्रसारण करणं हा गुन्हा आहे, कारण त्या माणसाला ती कुठून क्लिप आली असेल किंवा त्याने बनवली असेल आणि त्याने ती प्रसारण केलेली आहे, म्हणून 15(2). त्याच्या पुढे जर एखादा माणूस बोलला की मी आता, तो चॅट ग्रुप आहे आणि त्या चॅट ग्रुपवर त्या माणसाने असं सांगितलं की मी ही क्लिप तुम्हाला देईन, परंतु प्रत्येकाने मला एक्स अमाऊंट दिली पाहिजे किंवा काहीतरी कन्सिडरेशन दिलं पाहिजे. जर हे केलं तर त्याचा तो कमर्शियल यूज झाला. सुप्रीम कोर्ट म्हणतं की पोक्सो कायद्याच्या कलम 15(3) उल्लंघन झालेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये अजून काय केलंय हो, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आहे, त्याचा कलम 67 आणि 67(ब) याच्यामधलं वर्गीकरण केले. आता हे वर्गीकरण काय आहे, तर वर्गीकरण असं आहे की चाइल्ड पोर्नोग्राफी क्लिप्स त्या ऍडल्टच्या आणि चाइल्डच्या ह्याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे. आता ते डिव्हिजन कसं केलेलं आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे ऍडल्टचे पॉर्नोग्राफिक क्लिप्स असतात, ह्या क्लिप कशा असतात, कन्सेन्शुअल रित्या बनवण्यात आलेल्या असतात, आणि चाइल्डच्या ज्या क्लिप्स असतात त्याच्यामध्ये त्यांचं विक्टिमायझेशन झालेलं असतं, त्यांच्यावर अत्याचार झालेला असतो आणि मग त्या बनवण्यात आलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे फक्त तो बाळगलाय मी किंवा फक्त माझ्या पोझिशनमध्ये आहे, मी कोणाला फॉरवर्ड नाही केलं, बाबा माझ्याकडेच आहे, मीच पाहिलं, कोणाला दाखवलं नाही, तर हा डिफेन्स काय कोणाला घेता येणार नाहीये याच्या पुढे. कारण सुप्रीम कोर्टाने त्याचं वर्गीकरण अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, कोर्टाने एक कन्सेप्ट दिलेली आहे, कल्पेबल मेंटल स्टेट. आता ही कल्पेबल मेंटल स्टेट काय आहे हो, तर कल्पेबल मेंटल स्टेट अशी आहे की आपल्याला माहिती असेल, आपल्या 113 मध्ये प्रिझम्पशन्स आहेत. थेफ्टचं प्रिझम्पशन आहे, डावरी डेथचं प्रिझम्पशन आहे, आता लेटेस्ट 376 मध्ये रेपच्या बाबत पण प्रिझम्पशन आलेलं आहे. आता तसंच ही कल्पेबल मेंटल स्टेट म्हणजे ज्या वेळेला एखादी क्लिप एखाद्याच्या मोबाईलमध्ये आली, त्याने ती क्लिप डिलीट, डिस्ट्रॉय किंवा मी सांगितल्याप्रमाणे काय रिपोर्ट केलेली नाहीये. अशा वेळेला त्यांनी जर ती डिस्ट्रॉय, डिलीट किंवा हे केलेली नसेल, तर आणि ती फक्त त्याने ठेवून घेतली आहे स्वतःकडे, तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की दॅट इज सफिशियंट टू कॉन्स्टिट्यूट अन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 15 सब क्लॉज 1 ऑफ पोक्सो ऍक्ट. तर आता त्यामुळे, आणि जर हे प्रूव्ह केलं एव्हिडन्सने की ह्याच्याकडे ही अशी क्लिप ह्याच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे, तर एवढ्यावर कोर्ट थांबत नाही. कल्पेबल मेंटल स्टेटचं उदाहरण याच्या पुढे असं आहे की आता बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट झालं कोणावर, आरोपीवर, टू प्रूव्ह हिज इनोसन्स. म्हणजे लॉ कधी काही प्रिझ्युम करत नव्हता, याच्यामध्ये प्रिझम्पशन आले साहेब, सेक्शन 30 पोक्सो ऍक्टचं. त्याच्यामुळे अशी एखादी क्लिप जर कोणाच्या मोबाईलमध्ये असेल, तर त्याच्या विरुद्ध पोक्सो खाली गुन्हा नोंद होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की एक सेफ हार्बर. आता सेफ हार्बर म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की समाज माध्यम आहेत, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, अशा समाज माध्यमांवर समाज माध्यमांचा ह्या कामात फार वापर केला जातो आणि सगळेच लोक आता टेक्नोसेव्ही झाले असल्या कारणाने याचा वापर करतातच. तर त्यांना अशी समाज माध्यम कोर्टासमोर येऊन काय सांगायची, जेव्हा ह्यांना नोटीस दिली जायची, अरे तुमच्याकडून असं असं प्रसारित झालं, कोणी फॉरवर्ड केलं, ते म्हणायचं की आम्ही थर्ड पार्टी गॅरंटी घेत नाही. आमचा हेतू काय आहे की आमचा हेतू फक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आहे. आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, ह्यांनी त्याचा वापर चांगल्या कामासाठी करावा किंवा वाईट कामासाठी करावा, तो त्यांचा वैयक्तिक हेतू आहे. म्हणून आम्हाला सेक्शन 79 कुठला इन्फॉर्मेशन माहिती तंत्रज्ञान कायद्याचं प्रोटेक्शन आहे, त्यामुळे आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही. सुप्रीम कोर्ट म्हणालं नाही, असं नाहीये, तुम्ही तुमची
लायबिलिटी ऍब्झॉर्ब करू शकत नाही. किंवा काही लोकांनी तर असं मध्यम मार्ग काढला होता की त्यांनी रिपोर्ट केलं. रिपोर्ट कोणाला केलं? तर त्यांनी रिपोर्ट केलं एनजीओना. तर ते म्हणतात एनजीओना नाही, तुम्ही चाइल्ड लोकल पोलीस ठाण्याला द्या किंवा सायबर सेलला कंप्लेंट करा. तर त्यांनी सायबर सेलला कंप्लेंट केली नाही. तर ही समाज माध्यमं त्यांचा फायदा घेऊ शकणार नाहीत. समाज माध्यमांवर सुद्धा कोर्टाने तेवढी जबाबदारी टाकलेली आहे. त्याचप्रमाणे कोर्टाने यापुढे काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये त्यांनी सांगितलं की चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द याच्या पुढे कोणत्याही कोर्टात वापरला जाऊ नये. आणि तर चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द वापरायचा नाही तर कोणता शब्द वापरायचा? तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन सामग्री असा या चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी शब्द वापरण्यात यावा. त्याचप्रमाणे कोर्टाने प्रत्येकावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. लैंगिक शिक्षणाचा प्रसार करावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सामाजिक मोहिमा राबवाव्यात असंही देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सेक्स एज्युकेशन समिती स्थापन करावी आणि ती वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी कार्य करावं असे देखील काही निर्देश देण्यात आलेले आहेत. तर आता सगळ्यात महत्वाचं आणि माझ्या मते वेळ संपत आलेली आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या केसचं पुढे काय झालं ह्या माणसाचं, की ज्या वेळेला हे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाने, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे मद्रास हायकोर्टाने जो निर्णय दिला क्रॅशिंगचा तो अत्याचारकारक आहे म्हणून त्याने तो रद्दबातल केला आणि त्यांनी ही केस पुन्हा तामिळनाडूच्या जलदगती न्यायालयाकडे वर्ग केली आहे आणि सांगितलं ह्याला पोक्सोच्या कलम 15(1) आणि 67(b) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या याच्या अन्वये याच्यावर केस चालवण्यात यावी. माझ्या मते ही एक सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय असं संबोधलेलं आहे. तर हा खरोखर जे लोक मोबाईलचा वापर करतात, समाज माध्यमांचा वापर करतात त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वाचा निर्णय आहे. अजून एक महत्वाचं 1-2च वाक्य सांगतो. ही जी जजमेंट आहे ती 131 पानांची आहे. तर माझ्या मते 15-20 मिनिटात 131 पानात काय लिहिलंय ते मला सांगणं कठीण आहे. आणि त्यामुळे जेवढं मला समजलं, जेवढं मला महत्वाचं वाटलं तर हे मी दिलेलं आहे. मी ही जजमेंट ऑनलाईन तुम्हाला देईन. तर प्रत्येकाने ही जजमेंट पुन्हा एकदा आपल्या अँगलने वाचून घ्या. त्याच्यातल्या गोष्टी सुप्रीम कोर्टाला काय अभिप्रेत आहे ते समजून घ्या. आणि सुप्रीम कोर्टाचं हे निश्चितच बालकांच्या बायकांना लैंगिक शिक्षणापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून ही जजमेंट देण्यात आलेली आहे. तर आपण देखील आपल्याकडून एक पाऊल उचलूया आणि हे आपल्याकडून सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत तर त्याचं पालन करूया. मला आज ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र रणबुले सरांनी इथे मला माझं मत मांडण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आमचे पुण्याचे अध्यक्ष अभिषेक जगताप साहेब यांनी संधी दिली. चिंकिता अगरवाल मॅडम त्या प्रत्येक संडेला आज आहेतच इथे, सगळ्यांना एकत्र आणतायत आपल्या एवढ्या लोकांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून. त्याचप्रमाणे प्रीती परदेशी मॅडम तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेले सगळे म्हणजे आपण सगळे ऑनलाईन असलेले सभासद ज्यांना ज्ञानाची लालसा आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला मदत करणारे सगळ्यांचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू चिंकिता मॅडम. Yes, sir. Thank you so much, sir. Indeed, it was a very informative information. I am sure, sir, it's going to help us, sir. And definitely, we are going to read all these judgments, sir, for our knowledge, sir.